आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते. नमस्ते नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. नमस्ते मॅडम. तर बघा, आज आज आपल्या सोबत कोण आहे? तर ग्रँड मास्टर. आणि ग्रँड मास्टर मध्ये काय, तर दोन राजश्री आहे ना. दोन राजश्री आज आपल्या सोबत त्यांचं शेअरिंग करणार आहे. रेकी फर्स्ट, सेकंड, थर्ड मास्टर, ग्रँड मास्टरचा प्रवास त्यांचा आपल्यासोबत शेअर करू इच्छित आहेत. आहेत का दोनही राजश्री हजर? आत्मा हो. नमस्ते. हो. आठवड बसते. आहेत आहेत. चला, तर पहिला नंबर कोण घेते? दोनही राजश्री आपल्या सोबत आहेत आज. राजश्री लांजेवार आणि राजश्री सावंत. चला, तर आत्मा नमस्ते दोघींना सुद्धा. आत्मा नमस्ते मॅडम. नमस्ते. तर आपण गप्पांमधून सुद्धा एकमेकींच्या सोबत बोलू शकता. काही हरकत हो नाही. मॅडम. संवादात्मक छान प्रकारे सांगा. तर आम्हाला काय वाटते तुम्हाला? करूया, कोण सुरुवात करते बघूया पहिले. आत्मा नमस्ते मॅडम. मी सर्वप्रथम ईश्वराला धन्यवाद करेल ज्यांनी मला रेकीपर्यंत पोहोचवलं, आणि त्यानंतर मॅडमला ज्यांनी ग्रँड मास्टर पर्यंत पोहोचवलं, त्यासाठी तुम्हाला धन्यवाद मॅडम. आणि इथे असलेल्या माझ्या या सर्व रेखीमय परिवाराला आत्मा नमस्ते. रेखीचा प्रवास फार छान झालेला आहे माझा. 8 महिन्यापासून तुमच्या सोबतचा हा प्रवास अगदी आठवणीचा आहे, आनंदाचा आहे. सुरुवात फार छान झाली, गणपती बाप्पापासून झाली. गणपती बाप्पा ज्या दिवशी पहिल्या दिवशी बसले त्या दिवसापासून आपला क्लास सुरू झालेला होता. हं, तो पहिला शक्तिपात सप्टेंबर महिन्यातला. त्यामुळे सुरुवात अगदी छान झाली आणि अनुभव पण फार छान आले. रेखीमध्ये जेव्हा आली तेव्हा माहित नव्हतं की रेखी ही सर्वत्र उपयोगात येते म्हणून. मला असं वाटतं की फक्त स्वतःसाठीच ती उपयोगात येते. पण रेखीमध्ये आल्यानंतर कळलं की रेखी हे आपण सर्वत्र ठिकाणी वापरू शकतो, प्रत्येक वेळी, प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी. होम हिलिंगसाठी, बिझनेससाठी, इतरांसाठी. जे आपण इथे बसून विदेशापर्यंत आपल्या रेखीला पोहोचवू शकतो, हे मला रेखीमध्ये आल्यावर कळले. ते मला फार छान वाटलं की आपण आपल्या रेखीला कितीही दूरपर्यंत पसरवू शकतो. रेखीचे अनुभव पण फार छान आले. 1, 2, 3 लेवल पण फार छान झालेली आहे तुमच्यासोबत. त्यातले जे मेडिटेशन होते, 7 चक्रचे मेडिटेशन, ते फार छान झाले. त्यातलं जे तुम्ही माफ करणं किंवा ते शिकवलेलं होतं, काय माफ करायचं जे पूर्ण शिकवलेलं होतं त्यात, हं, हं, हं. पूर्ण माफ फार, करा, माफी ते करा. मला फार आवडलेलं त्यातलं. किंवा रेखीचे जे नियम होते 5, ते नियम, बर. ते नियम मला तुम्ही त्यात पण छान शिकवले, यात पण छान शिकवले. आणि ते नियम ऐकल्यावर पण छान वाटले. आणि ते गुण मी तुमच्यात बघितला, तो प्रामाणिकपणा. की तुम्हाला एवढा खोकला आला, एवढी तब्येत खराब झाली, तरी तुम्ही आमचा क्लास घेतला. त्यातले पुष्कळ गुण मी ते तुमच्यात बघितले. खूप त्यामुळे धन्यवाद. त्यामुळे मला असं वाटलं की आपल्याला अगर काही करायचं असेल तर थांबायचं नाहीये, प्रामाणिकपणा ठेवायचा आणि समोर चालायचंय. हा गुण मी तुमच्याकडून शिकला. जेवढं प्रामाणिकपणे म्हणजे रेखी शिकली, तेवढे गुणही तुमच्याकडून मिळालेले आहेत रेखी सोबतच. आणि बस, रेखी ज्यांना ज्यांना दिली त्यांना रेखीचा अनुभव फार छान आलेला आहे. रेखीचा उपयोग मी रोज करत राहते. कोणाला दिली रेकी? अं, रेकी घरच्या परिवाराला देते मी रोज, हं, मुलांना वगैरे. त्याच्या हं, व्यतिरिक्त आता मी नंदेला रेकी दिलेली आहे 2-3 दिवस. हं, माझ्या मामेभावाचा थोडा प्रॉब्लेम होता. हं, त्याचा पॅरालिसिसचा प्रॉब्लेम होता. तर हं, त्याला मी 15-20 दिवस रेकी दिली. हं, म्हणजे 8 वर्षापासूनचा होता तो, चालत वगैरे होता पण तो चिडचिड करणं, म्हणजे हं. त्याला 15 दिवस दिले, पण 15 दिवसात त्याच्यामध्ये फार बदल आला, फार फरक आला. वाव, खूप सुंदर. तो व्यवस्थित बोलू शकला, शांत झाला, जो शांत राहत नव्हता. आणि वाव. त्यांनी आपला बिझनेस पुन्हा सुरू केला, जो 2-3 महिन्यापासून थांबलेला होता. तो घरीच राहायचा, त्याला आळस यायचा, कंटाळा यायचा. हं. तर तो त्याच्या कंटाळा, आळस निघून गेला, बिझनेस सुरू झाला. आणि त्यांनी सांगितलं की माझ्यामध्ये फार जास्त फरक पडलेला आहे. तर ते आहे.
खूप छान. ते मला फार आवडलं की एक चांगल्या म्हणजे कुणाला तरी आपल्यापासून एका तरी व्यक्तीला चांगलं जीवन मिळालं पाहिजे. अनेक लोकांना मिळणार राजश्री, अनेक एका नाही अनेक अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये बदल घडवून आणण्यासाठी आपण माध्यम होणार सकारात्मक. आपण सुरुवात एकापासून करणं आवश्यक आहे मॅडम. येस, येस. सुरुवात एकापासून केली आणि त्यांनी आपल्याला रिझल्ट दिला, ते आपल्यापासून आनंदी आहे. बस हे या गोष्टीचा फार आनंद आहे. खूप सुंदर. हं. आणि त्यानंतर ग्रँड मास्टरचा प्रवास पण फार छान झालेला आहे माझा, हा, अतिशय आनंदी. ग्रँड मास्टर मध्ये मला ग्रँड मास्टरचे जे मेडिटेशन होते त्यातला मेडिटेशन ग्रँड मास्टरचा सगळ्यात जास्त आवडतो. हा. तो मी रोज करते. आणि तो ग्रँड मास्टरचा जो मेडिटेशन मी करते तो रोज मी टेरेसवर करते माझ्या, जेव्हा सकाळी सूर्य उगवतो तेव्हा. तर तसं रेकीमध्ये आली तेव्हापासूनच मी मेडिटेशन वरती करते. आणि वरती आमच्या साईडला थोडं दूर वटवृक्षाचं झाड आहे. मला आतापर्यंत मी वटवृक्षाच्या झाडाला बघून कधी कळलं नाही त्याचा अर्थ, तो इथे कळला. पण जेव्हापासून रेकीमध्ये आले ना, तर वटवृक्षाच्या झाडाला बघून मला अगदी वेगळं काही वाटायचं. ते काय मला ते कळत नव्हतं. आपण रोज मी टेरेसवर करायची. मागच्या साईडला औदुंबराचं झाड आहे, इकडे बाजूला वटवृक्षाचं, समोर उगवता सूर्य. आणि मला फार छान वाटतं. त्यामुळे मी तुमचं 5चं मेडिटेशन झालं की मग वरती जाऊन 6ला मी ते वट रेकी ग्रँड मास्टरचं करते. त्यात 5ही तत्व म्हणजे पंचतत्व जे आपले ते मला जाणवतात रोज. हम्म. आई धरती मातेचं सगळ्यात जास्त दर्शन होते त्या छान. ग्रँड मास्टर मध्ये. आणि फार छान वाटते. पण ते वटवृक्षाचं जेव्हा तुम्ही सांगितलं तेव्हा मला कळलं की रोज मी वटवृक्ष पाहून एवढी आकर्षित का होते. तेव्हापासून रोज वटवृक्षाच्या झाडालाही मी नमस्कार करते आणि म्हणते छान. की तुम्ही मला वटवृक्षाचा आशीर्वाद दिला त्यासाठी धन्यवाद. छान. छान. खूप आनंदी मोठं आनंद. वाचन. नक्कीच. आपण राजश्री सावंत यांच्याकडे जाऊया, परत राजश्री तुमच्याकडे येऊया. ओके. हो हो. हा, ओके. दोन्ही राजश्री राजश्री तुमच्याकडे आमच्याकडे असं करूया. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते सर्वांना. मी राजश्री सावंत, विक्रोळीतून. रेकी बद्दल कुतूहल होतं जेव्हा कोरोनामध्ये माझी मोठी बहीण खूप सिरियस होती, हॉस्पिटलमध्ये होती. तिच्या मुलीने त्यांच्या भागात कोण होतं रेकी देणारं, त्याच्याकडून ताईला रेकी दिली. औषधोपचाराबरोबर तिला रेकी मिळाली आणि अक्षरशः लास्ट स्टेजला होती. पण त्याच्यातून ती बरी होऊन घरी आली ना, तेव्हापासून मला कुतूहल होतं. तिने सांगितलं मला की मी मैत्री ग्रँड मास्टरला रेकी द्यायला सांगितली. तर प्रश्न पडलेला मला, काय रेकी म्हणजे काय, तेव्हापासून कुतूहल होतं. गेल्या वर्षी युट्यूब बघताना मला तुमचे व्हिडिओ मी पाहिले, खूप पाहत होते. तर ते पाहत असताना मला खूप छान वाटलं की, आणि मलाही वाटलं की मला काहीतरी चांगलं शिकायला मिळेल आणि माझ्यामध्ये पण काहीतरी प्रगती होईल, विकास होईल विचारांमध्ये. विचार बदलला आणि मी आनंदी झाले आणि तुम्हाला फोन केला, जॉईन झाले, रेकी बरोबर जोडले गेले. 1 ते 3 पर्यंतचा प्रवास पण छान झाला, छोटे छोटे अनुभव आले. त्यानंतर थोडा गॅप घेऊन मी ग्रँड मास्टरला गेले. पण ग्रँड मास्टर शिकताना पण खूप छान अनुभव येतोय. पण पहिल्या 3 लेवलमध्ये मला तो व्हर्टिगोचा त्रास होतो. महिन्यातून एकदा ते मला गोळ्यांचा 2-3 दिवस तरी घ्याव्या लागायचं. तो पूर्ण गेला. स्पॉन्डिलिसिस गेलं. वाताने हातापायाला सूज यायची सकाळी उठल्यावर, ते सगळं गेलं. म्हणजे मेडिटेशन इतकं चांगलं काम केलं माझ्यावर की मला आता कुठलीच गोळी घ्यावी लागत नाही किंवा खूप छान आनंदी असते मी. खूप छान वाटतं. आणि हे रेकी ऊर्जेशी जोडल्यामुळे आणि तुमच्या मार्गदर्शनामुळे हे सर्व बदल झालेले आहेत. आणि त्याच्यात खूप मी आनंदी आहे. खूप छान वाटतं. खूप छान. ग्रँड मास्टरला कसे आलात मग? ग्रँड मास्टरला हे झाल्यानंतर आपण अजूनही शिकावं, यात माहिती घ्यावी आणि मग स्वतःच आत्मविश्वास
वाढला जेव्हा ग्रँड मास्टर जॉईन केलं. इतरांचे अनुभव ऐकलेले ग्रँड मास्टर ला गेल्यानंतर ज्यांनी व्हिडिओज बघितले ना, तर खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि स्वतःचा व्यक्तिमत्व विकास म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आपण मोठ्या करून त्याच्यातच सतत निगेटिव्हिटी जमा करत होतो ना, ते आता सगळं काहीच येत नाही असं. ते छोटं होतं, आपण मोठं केलं होतं. आणि आता खूप एनर्जेटिक वाटतंय, सकारात्मक ऊर्जा वाढलेली आहे स्वतःमध्ये. तर हे बदल झाले पण खूप छान वाटतं. आपण अगोदरच छानच होतो. लक्षात घ्या. आपण आपण काय म्हणतो बऱ्याच वेळा की खूप मोठं काहीतरी वेगळं होतं. नाही, असं नाहीये की बाबा खूप काहीतरी प्रत्येक जण मोठ्या टेन्शन मध्ये असेल असं नाही. पण आहे ना, आपण तर छान होतोच, पण अधिक आपल्याला छान बनवण्यासाठी आपल्याला आणखी स्वतःमध्ये एक बेस्ट व्हर्जन तयार करण्यासाठी ऊर्जा मदत करते. स्वतःचं बेस्ट व्हर्जन आहे ना. काय आवडलं ग्रँडमास्टर मध्ये? ग्रँड मास्टरचे मेडिटेशन, सर्व मेडिटेशन, चक्रांचे मेडिटेशन रोज आपण जे करतो, ग्रँड मास्टरचं मेडिटेशन, अंतर्मन ध्यान तर खूपच आवडतं. कारण मी आध्यात्मिक याच्यामध्ये खूप वर्षापासून आहे. माझ्या आई गुरु कलावती आई त्याच्यामध्ये आहे मी. पण आता मेडिटेशन करताना जे अंतर्मुख होतंय, ध्यान लागतंय ना, त्याने जो सुखद आनंद मिळतो ना, तो खूप छान आहे मला. पहिलं मन असं भरकटत असायचं, फार जपते पण इकडे तिकडे फिरते. पण आता मेडिटेशन करताना मन एकाग्र होते. आणि माळ जपताना पण येस, माळ ती जपताना सुद्धा आध्यात्मिक आता एकाग्र प्रगती होत. हम्म. एकाग्र होते. खूप सुंदर. तुमचा जरा व्हिडिओ जवळ करा म्हणजे आपल्याला आवाज अधिक क्लिअर येईल. मोबाईल. खूप छान. अधिक काय सांगावं वाटतंय राजश्री? अधिक आता मला आज माझं शेअरिंग आहे म्हटल्यावर मी म्हटलं मी माझ्याबद्दल माझा अनुभव काय काय सांगेन. पण मग काल मी बाहेर हसबंड बसले होते, त्यांना विचारलं की तुम्हाला माझ्या आतापर्यंतच्या प्रवासात काय बदल वाटतो, मुलाला विचारलं. छान. तो म्हणतो मम्मी आता तू छान स्वतःसाठी वेळ देते आणि आनंदी असते ना, ते बघून छान वाटतं. आणि तू जेव्हा माझ्या आजूबाजूला कुठे मेडिटेशन करत असते तर मला पण पॉझिटिव्ह वाटतं असं. आणि मिस्टर पण म्हणाले की तू आनंदी असतेस आता. येस. आनंदाचे डोही आनंद तरंग सर्वीकडे आनंदी आनंद. खूप सुंदर. खूप छान. आपण परत राजश्री सावंत यांच्याकडे येऊया. तोपर्यंत राजश्री लांजेवार त्यांचं राहिलेलं बोलून घेतील. बोला. ग्रँड मास्टर नाही, मला 1 2 3 मधला अनुभव फार छान होता मॅडम. कारण की ते 5 6 महिने आपण सोबत राहिलेले, तिथले भरपूर बरोबर. व्यक्ती झाली. हं, आणि तिथे मी पियर्स पिलर्स जे आहे आपल्या, त्याचा भरपूर वापर केलेला आहे. मी हं, माझ्या घरात प्रत्येक रूम मध्ये, काल जेव्हा आपण होम हिलिंग केली ना, तर तेव्हा पण मला घरामध्ये पिलर्स प्रत्येक रूम मध्ये दिसायचे. कारण हं, की मी प्रत्येक हप्त्यातून एकदा दोनदा पिलर्स घराला देते, मुलांना देते, परिवाराला देते. हं. तर त्यामुळे सगळं व्यवस्थित आहे. आणि घरामध्ये एकदम म्हणजे एक असं वाटत आहे मला की आनंद आनंद, सप्त सितारा जीवन, शांती शांती घरामध्ये. मुलं पण शांत, हजबंड पण शांत, आणि अगदी शांतमय वातावरण आहे. हं. आणि रेखीचा मी सकाळीपासून 5 वाजतापासून तर रात्रीपर्यंत वापर करत राहते. घर आणि बिझनेस दोन्ही सांभाळावं लागतं, त्यामुळे मी शॉपमध्ये पण गेल्यावर माझ्या गल्ल्याला, माझ्या बिझनेसला रोज हिल देते, सिम्बॉल देऊन हिल करते. घराला पण रोज हिल देते मी. हिलिंग करते काम करता करताच. माझं काम करता करता रेखीचं हिलिंग सुरू असते. असं एका ठिकाणी बसून करू शकत नाही, कारण की आपल्याला हं. घर परिवार बिझनेस दोन्ही सांभाळावं लागतं, तर तेवढा वेळ नसतो. त्यामुळे मी पाणी भरता भरता पाण्याला हिल करून देते. किचन मध्ये स्वयंपाक करता करता किचनला, गॅसला, गॅसच्या ओट्याला, म्हणजे माझं रोज हे सुरू असते. रेखीमय आणि प्रवास सुरू आहे सगळा. हा, रेखीमेव प्रवास रेखीमय आहे ती. जीवन झालं आहे. हा, असं नाही की असं वेगळं स्पेशल बसायचं आणि रेखी द्यायची, ते तर करू नाही शकत. त्यामुळे मग मी काम नाही मग करता करता रेखीचा आता उपयोग करते.
आता राजश्री, आपण ऍज अ ग्रँड मास्टर आपल्या नजरेमधून सुद्धा रेकी वाहते ना. थॉट हा हा क्रिएट करणं आता हम्म. की झालं आपण त्यापेक्षा. हं? हं. तेच तर हं. ते करत असतं मी दिवसभर. त्यामुळे घरी फार शांत वातावरण आहे. मुलांच्या अभ्यासात पण छान आहे. स्वभाव स्वभाव तर तसा पण सगळ्यांचा शांतच होता. पण ठीक आहे, सगळं आनंदी आहे, आनंद. येस, रिवर्स जर्नी किती वर्षांनी केली? -20 वर्ष. बघा ना, किती प्रेमाने सांगतायत. खूप सुंदर. आणि विचार सकारात्मक असतात. म्हणजे सकाळीपासून रात्रीपर्यंत. आता काल तुम्ही सांगितलं होतं की होतं कधी कधी समोरचा व्यक्ती रागाने बोलतो, कोणी काय करत. पण ठीक आहे, ते जेवढ्या वेळ बोलतात तेवढ्या वेळ काही वेळ वाटते, पण तो काही वेळात 5 मिनिटात शांत होऊन जातात. ते तेवढं डोक्यावर नाही राहत. अगोदर राहायचं डोक्यामध्ये, काही वेळ तास राहायचं, दिवस राहायचं, पण आता ते तास दिवस मिनिट पण नाही राहत. ते श्रांतच निघून जाते. ठीक आहे. बरोबर. कुठेतरी आपण जर आणि असा विचार केला राजश्री, तर सेशन सुरुवातीचे दिवस किंवा बऱ्याच वेळा एक हा सेशन सुरू असतानाच मध्येच राजश्रीच्या चेहऱ्यावर एक चिंतेचा भाव यायचा. हा तेव्हा नकारात्मक विचार, म्हणजे कसं टेन्शन असायचं. हे पण सांभाळायचंय, ते पण करायचंय, ते पण हं, करायचंय, हं, असं डोक्यात राहायचं. आणि समोरचा व्यक्ती बोलून दिला तर ते डोक्यातून लवकर निघत नव्हतं ना. हं, असं हं, की समोर आपल्याला कुणी बोललं तर ते आपल्या डोक्यात तासन तास राहायचं. आता ते राहत नाही ना. हं. कारण बोललेल्या सेशन व्यक्तीचा आकार हा आपल्यावर कमी असतो. येस, सेशन सुरू असताना सुद्धा अचानकच राजश्री कुठे गेलेल्या असायच्या कळायचं नाही. नाही नाही. काहीतरी आहे. एक म्हणजे या चेहऱ्याच्या मागे काहीतरी वेगळं सुरू आहे, हे मात्र जाणवायचं. आता मात्र ती एनर्जी नाही आहे. आता सगळ्या गोष्टी अशा. सेशन म्हणजे मी शॉपमध्ये असायची आणि तिथनं मग शॉपमध्ये घरून सेशन करायची. हं, तेव्हा तो 4चा वेळ म्हणजे थोडं हे व्हायचं, गोंधळ व्हायचा मला हं, फार. हं. आता ठीक आहे ना. आणि आता एनर्जी चेंज झाली आहे जयश्री. तुम्ही हा खूप स्वतःला आता ऊर्जावान ऊर्जावान असते. ऊर्जावान केलं. येस, स्वतःला हा ऊर्जावान केलं आहे, हे जास्त वातावरण ऊर्जावान असते. आहे ना. आणि शरीर थकत नाही. शरीर थकत नाही. डोक्याने विचाराने आपण अगदी सकारात्मक असते. विचार जो डोक्यात येतो सकारात्मक येतो. आणि माझी विश्व प्रार्थना जास्त सुरू असते माझ्या डोक्यात. विश्व प्रार्थना आणि रामरामचा जप जास्त सुरू असते. खूप सुंदर. त्यामुळे नकारात्मक विचार आता येतच नाही. नक्कीच यायलाच नको, येणारच नाही असा विचार करायचा. काय सल्ला देसाल तुम्ही तुमच्या मैत्रिणींना, आप्तस्वकीयांना किंवा मी आपल्या ग्रुपला? सर्वांना सांगेल की सर्वांसाठी रेखी आवश्यक आहे. रेखीमध्ये आल्यानंतर आपल्याला कळतं की या जीवनात आणि रेखीच्या अगोदरच्या जीवनात काय फरक असतो. ते काही गोष्टी सांगू पण शकत नाही, अशा असतात. येस. आणि हम्म. सर्व सर्व तर गोष्टी आणि नाही सांगता येतात त्या नाही सर्व सांगू गोष्टी शकत. ज्या सिक्रेट आहेत त्या कोणीच शेअर करायच्या नाही आहेत. सांगू नाही ओके. शकत. हा पण प्रवास अगदी छान असतो आणि प्रत्येकाने रेखी केली पाहिजे. आपल्या मुलांना रेखी प्रत्येकाने शिकवली पाहिजे. आपल्या देशाला चांगला नागरिक द्यायचा असेल तर प्रत्येक आईवडिलांनी, मला असं वाटतं, मुलांना रेखी शिकवली पाहिजे. एक चांगले गुण, सकारात्मकता, शुद्ध पवित्र वाणी, विचार, व्यवहार हे सगळ्यांनी शिकवलेच पाहिजे मुलांना. खूप सुंदर. असं मला असं वाटतंय. सगळ्यांना मी हाच संदेश देईन. आत्मा नमस्ते. थँक्यू. राजश्री, आणि तुम्ही आमच्या जीवनात आल्या त्याबद्दल कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला. तुम्ही त्यासाठी मी सगळ्यांनी त्या माझ्यावर. ईश्वराला नेहमी म्हणते की तुम्ही, तुमचा हात म्हणजे इतका पक्का आहे की तुम्ही सोडत नाही आपल्या विद्यार्थ्यांना. विद्यार्थी कच्चा असो की पक्का असो, तुमचा हात सुटत नाही. त्यासाठी तुम्हाला असंख्य धन्यवाद. खूप धन्यवाद. तुम्ही विश्वास ठेवता ऊर्जेवर. तुम्ही कुठं, आपण कोण कुठचं आहे ना, सर्वजण कोणी कुठून कोणी कुठून, संपूर्ण देशामधून विदेशामधून कित्येक लोक आहेत आताही. तर ते आपल्यावर विश्वास ठेवता तुम्ही माझ्या शब्दांवर आणि येता. किती मी तुमचे धन्यवाद म्हणू, तुम्ही सांगा. खूप धन्यवाद. थँक्यू. 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 राजश्री ताई सावंत. त्या राजश्री म्हणाल्या त्याप्रमाणे आज खरंच गरज आहे प्रत्येक घरात, प्रत्येक व्यक्तीने किंवा एखाद्या व्यक्तीने तरी रेखी शिकावी. हं. नक्कीच, खरंच आहे. रिवर्स जर्नी किती वर्ष केली? 20 वर्ष. -20. 20.
खूप सुंदर. येस, खूप सुंदर. लांजेवार, राजश्री लांजेवार तर शेगावच्या प्रोग्रामला येऊन गेल्यात, तर तेव्हापेक्षा आता मात्र अधिक एक पायरी पुढची चढल्यासारखं स्वतःलाच वाटते आहे. हो ना राजश्री? बिलकुल मॅडम. येस. अधिक जास्त डेव्हलपमेंट आता तुम्ही राजश्री पुढच्या प्रोग्रामला येणारच आहात, त्यामुळे आहेत सर्वजण त्या प्रवासामध्ये आहोतच आपण. ओके. खूप सुंदर. राजश्री सावंत, तुम्हाला काही बोलायचं आहे आणखी ग्रँड मास्टर बद्दल किंवा आणखी काही? येणाऱ्या प्रोग्रामला माझ्या दोन बहिणींसकट मला तिथे यायचंय. मोठी बहीण आणि त्या दोन मोठ्या बहिणी, सविता पाटील, संध्या पाटील यांना घेऊन. नक्कीच अधिक परिवार जुडेल तुमचा, काळजी करू नका. ऊर्जावान ग्रँडमास्टर्स आपल्या परिवारामध्ये एखादी व्यक्ती ग्रँडमास्टर्स असणं म्हणजे आहे ना, ती ऊर्जा तिथे क्रिएट झाली आहे आता. ओके. आता तो परिवार पूर्ण हळूहळू हळूहळू बघा ऊर्जावान होतो की नाही. तर बहिणी, भाऊ, नंदा, वहिन्या, सगळा सगळा परिवार येतो हळूहळू हळूहळू. कारण प्रकाशाजवळ आणखी 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 येणार ते. आणि आपली ग्रँडमास्टरची ऊर्जा खूप वाढलेली असते, आहे ना. खूप छान. कोणाला काही बोलायचं आहे? बाकी सर्व सदस्य? मला राजेश्री सावंत विषयी हा, बोलायचं की त्या हा, बोला बोला. राजेश्री सावंतही मला फार आवडतात. छान म्हणजे मला एक दोनदा जेव्हा पण काही प्रश्न आला मी त्यांनाच फोन करून विचारलेला आहे. आणि त्या बोलतात पण छान, बोलताना त्यांचं बोलणं पण छान वाटतं मला आणि छान दिसतात. आणि मी नेहमी तुम्हाला बघत असते आणि छान वाटतं, तुम्ही फार सुंदर आहात तुम्ही. आत्मा नमस्ते तुम्हाला मनापासून. हो, तुम्हालाही. आणि सगळं रेकी उदित आणि मॅडमचे कमाल आहे. आज माझ्या चेहऱ्यावरती ते दिसतंय ना, तेच दिसते. ते. हो, हो. एक परिवार झाला खरंच. आपला, त्यासाठी छान वाटतं. आणि मला या रेखीतले सगळेच अच्छा. छान वाटतात, बोलताना सगळेच छान बोलतात. शोभाताई हो. छान बोलतात, त्यांच्याशी मला शेगावला भेट झाली होती. पुष्पाताई पण फार छान आवडतात. गीतांजली ताई पण छान बोलतात. बोलणं सगळ्यांचं फार छान वाटतंय. आता आणि आता तुमचा उरलेल्या प्रवास लोकांचं नाव झाल्यानंतर नाही घेतलं सर्वांची तर, आठवण येईल. हा, काय? उरलेल्या लोकांचं नाव नाही घेसाल तर उरलेले म्हटलं. सगळ्या उरलेले सगळ्यांचे नावं आले असेल त्यांना क्षमा मागते, पण ते सर्व छान आहे. सर्वांना बघून एक ऊर्जा येते आणि रेकी ग्रँडमास्टर नंतर सर्वांची आठवण येईल. आठवणी. आणि आपण एकत्र जोडले जाऊ यासाठी मॅम आम्हाला हम्म. ते पु- मेडिटेशन पुन- करण्यासाठी अं, कायम, पुन्हा तशा कायम आपण, यस, आपण कायम. सर्वजण हा. आपला ग्रुप वाढवतोच आहे, लिंक वाढवतोच आहे. कंपल्सरी सगळ्यांनी सकाळी छान मेडिटेशन करायचं. सगळ्यांनी ग्रुपला यायचं. आणि असं काही नाही आहे की इथून आपला प्रवास सुरू झाला आहे, फक्त कोर्स संपला आहे म्हणून काही परिवार थोडी आहे ना, नाही आहे. रिपीट सेशनला 750च्या सेशनला सर्व बसू शकतात. सर्वांसाठी ती लिंक एक खुली असते 750ची. नंतर मग सकाळचं मेडिटेशन सगळ्यांसाठी आहे, ग्रुप मेडिटेशन. ठीक आहे, मेडिटेशन नंतर मी बोलत नाही, पण तुम्ही एकमेकांसोबत तिथं बोलू शकता ना, काही अडचण नाहीये. आपले व्हॉट्सअपचे ग्रुप केव्हाच बंद होणार नाहीयेत. जोपर्यंत व्हॉट्सअप आहे तोपर्यंत सर्वजण एकमेकांना एनर्जी देऊया. आणि एक एक वेळ असा येईल ना की एवढा आपण ऊर्जावान होऊया. या राजश्रीनी आठवण केली की पुढच्या व्यक्तीला सहजपणे ते व्हायब्रेशन आणि त्या सगळ्या गोष्टी, मोठा ग्रुप होणार आहे आपला. काय रेखीमय परिवार होणार आहे खूप मोठा. बघूया आपण स्वप्न मोठं की नाही. नक्की मॅडम, हा. तुमचा ग्रुप फार मोठा आहे. माझा आपला ग्रुप, आपला ग्रुप, आपला ग्रुप, आपला परिवार. आपला आपला परिवार परिवार, फार मोठा आहे. हा ग्रुप नाही, हा ना, हा परिवार आहे. आपण जेव्हा परिवार. सुरुवातच केली ना, तेव्हा लोक जोडणे हे प्रोफेशनल दृष्टिकोनातून लोक नाहीच जोडले आहेत, तर हे परिवार म्हणून लोक जोडलेले आहेत. हे सर्वांना इथं जाणीव होते, हे माझ्यासाठी खूप भाग्याचं आहे. येथे ग्रुपमध्ये एखाद्या व्यक्तीला कुठे त्रास असला, काही असलं की सर्वजण त्यांच्यासाठी सर्वतोपरी मदत करतात. कोणी ऊर्जा रूपाने, कोणी आणखी जसं जसं करता येईल. काय, ग्रुपची एनर्जी खूप छान आहे. आणि थँक्यू सगळ्यांना.
तुम्ही तुम्ही सर्वजण जे काय विश्वास ठेवता आणि त्या विश्वासानेच सगळ्या गोष्टी पुढे होतात. फक्त मेडिटेशन सुरू ठेवा. मेडिटेशन नाही थांबवायचं. गॅप पडला, इंटिग्रिटी मध्ये असतो आपण, डिसइंटिग्रिटी मध्ये गेलो, एक्सेप्ट करा, पुन्हा इंटिग्रिटी प्रस्थापित करा आणि पुन्हा मेडिटेशनला लागा. होतं आयुष्यामध्ये असं, मेडिटेशन पासून आपण ऊर्जेपासून लांब जात असतो, वेगळ्या ऊर्जा आपल्याला खेचून घेतात, पण परत आपल्याला मार्गावर येण्यासाठी ग्रुप आहेच. आणि वारंवार ग्रुपमध्ये सगळ्यांनी मेसेज टाकत राहायचं, कोण येत नाहीये का, चला. का नाही येत आहे, चला. माझे तर प्रत्येक ग्रुपला मेसेज असतात की चला मेडिटेशनला, चला मेडिटेशनला. आणि आता मात्र मे पासून आपण कंपल्सरी मेडिटेशन करणार आहे सगळ्यांना. मला माझ्याकडून जेवढं देता येईल तेवढे मी माझे 100% टाकणारच आहे. आणि त्यासाठी फक्त एकटी मंजुश्री काय करू शकणार आहे, तुम्ही ग्रँड मास्टर्स त्या सगळ्या गोष्टी चालवणार आहात, एवढं पण लक्षात घ्या. थँक्यू. थँक्यू राजश्री सावंत, थँक्यू राजश्री लांजेवार. तुमचा दोघींचा प्रवास खूप सुंदर झालेला आहे आणि असंच इतरांच्या आयुष्यामध्ये आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट आणण्यासाठी तुम्ही माध्यम व्हा. थँक्यू मॅडम. इतरांपर्यंत ऊर्जा पोहोचवा, धन्यवाद. आपलं कुटुंब सुरक्षित करा. एक ग्रँडमास्टर कुटुंबामध्ये असणं म्हणजे खूप ऊर्जा असणं आहे. तर त्या ऊर्जेचा सर्वांना लाभ होऊ द्या. आयुष्यामध्ये कायम विन विन पोझिशननी पुढे जा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आत्मा नमस्ते. आठवण आहे. सर्वांना आत्मा नमस्ते.